आदरणीय नितीनजी बानगुडे पाटील साहेब यांच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि महाविकास आघाडी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि या मतदारसंघातील सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 2.5-3 वर्षापासून आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांचा न्यायासाठी खूप मोठा संघर्ष चालू आहे। मागील 2 वर्षापासून त्यांनी सत्यासाठी, धर्मासाठीचा लढा चालू आहे। धर्म अधर्म आणि सत्य असत्याची लढाई ते लढत आहेत। लोकशाहीचा खून होत असून आमची न्याय देवता स्तब्ध झालेली आहे। आमचा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं तरी आम्हाला न्याय मिळाला नाही। अन्याय, अत्याचार, अनीतीचा जो काही अतिरेक झालेला आहे तो आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे। म्हणून आपल्याला या गद्दारांना आता धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाहीये। बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे की या मतदारसंघामध्ये विकासाच्या नावाखाली कशी लूटमार चालली आहे। कमिशन, टक्केवारी याच्या नावाखाली मतदारसंघ भरडला जातोय। गुंडागर्दी, दहशतवाद याच्याने जनता त्रस्त झालेली आहे। विकासाच्या नावाखाली मतदारसंघाचा चेहरा भकास झालेला आहे आणि हा गद्दारीचा कलंक या मतदारसंघाला लागलाय। मागच्या पंचवार्षिकला अमोल शिंदे सुद्धा होते या निवडणुकीमध्ये। ते भाजपकडून उभे होते। तुम्ही मला सांगा, आपण त्यांना भरभरून प्रेम केलंय पिंपळगावमधून, पण तुम्ही मला सांगा मागच्या 3 वर्षामध्ये अमोल शिंदे यांनी सत्तेमध्ये असताना सुद्धा या आमच्या शेतकऱ्यांसाठी एकदा तरी रस्त्यावर उतरलेले तुम्ही बघितलंय का? फक्त एक उदाहरण द्या। एकदाही ते रस्त्यावर उतरले नाही। आणि आता सगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये, म्हणजे निवडणूक जवळ आली, निवडणुकीच्या तोंडावर सगळे ऍक्टिव्ह झालेले आहेत। इतक्या दिवसापासून तुम्हाला खरोखर लढायचं होतं किंवा तुम्हाला जनतेची सेवा करायची होती, मग इतक्या दिवसापासून तुम्ही ऍक्टिव्ह का नव्हता? सगळे उमेदवार बिळात घुसून बसले होते आणि निवडणुकीच्या तोंडावर महिना 2 महिना आधी ऍक्टिव्ह होतात। हे आपण सगळ्यांनी चित्र बघितलं पाहिजे। आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही त्यासाठी कधी रस्त्यावर आले नाही। पीक विम्याचा प्रश्न असेल तेव्हा कधी रस्त्यावर आले नाही, कधी रास्ता रोको केलं नाही, कधी धरणे आंदोलन केलं नाही। मागे काय केलं ते माहित नाही, पण तुम्ही 5 वर्षानंतर पूर्ण तुम्ही मतदारसंघात डिटॅच होऊन गेले आणि आता तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर ऍक्टिव्ह होतात। हे सगळं जनतेच्या लक्षात येतंय। 1999 ते 2008 त्यांचा जो आमदारकीचा कार्यकाळ होता, त्यांनी त्यांच्या काळामध्ये या पिंपळगावसाठी सगळ्यात पहिल्यांदा 33 केवीचं वीज केंद्र तात्यांनी मंजूर केलं। हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे ना? तात्यांनी पहिल्यांदा ते वीज केंद्र इथे मंजूर केलं। त्यानंतर आत्ता सुद्धा आपण बघू शकतो, जे काही गोविंद महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराजवळचा जो पूल आहे तो तात्यासाहेबांनी त्या काळात बनवलेला आहे। त्या पुलाची गुणवत्ता इतकी चांगली होती की इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या पूलची अवस्था अतिशय उत्कृष्ट आहे। पण कंपॅरिझन मध्ये जर का तुम्ही बाकीचे पूल बघाल तर त्या बाकीच्या पुलांची पण अवस्था तुम्ही बघून घ्या। आणि या पिंपळगाव शहरामध्ये येतानाचे जेवढेही रस्ते असतील, बाहेरून शहरात येणारे किंवा गावातले रस्ते असतील, ते रस्त्यांची अवस्था आज किती बिकट झालेली आहे हे सगळं आपण बघून घ्यावं। आणि ह्या सगळं मतदान करताना आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं। ते खूप गरजेचं आहे। आम्ही शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही फिरलो पूर्ण मतदारसंघ, तेव्हा काय विकास झाला आहे मतदारसंघाचा हा आम्ही चांगल्या पद्धतीने बघितलेला आहे। बांधवांनो, या मतदारसंघाची लेख म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनम्रपणे वचन देते
कारण की मी दुसऱ्यावर टीका करत बसण्यापेक्षा मी काय करणार आहे हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे, म्हणून मी काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे. मी या मतदारसंघातील लेक आहे आणि मी आपली लेक किंवा आपली बहीण या नात्याने मी आपल्याला, आपण जो काही माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही, हा मी तुम्हाला सगळ्यांना वचन देते. या मतदारसंघामध्ये भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त सर्वांगीण विकासाचा संकल्प मी पूर्ण करणार आहे, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. दुसरं महत्त्वाचं, मी कृषी पदवीधर आहे आणि शेती आणि शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत ह्या मला चांगल्या माहिती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे त्या वीज असेल, सिंचन असेल किंवा शेतकऱ्याला जो मिळत नसलेला हमीभाव आहे, या सगळ्या प्रमुख प्रश्नांवर मी शासन दरबारी आवाज उठवून मी माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. पिंपळगाव हे आमचं मोसंबीसाठीचं हब आहे. पिंपळगाव म्हणजे मला वाटतं जळगाव जिल्ह्यातून 1 नंबर पिंपळगावचा लागतो. तर या मोसंबीसाठी कोल्ड स्टोरेज इथे उपलब्ध झालं पाहिजे आणि जे काही प्रक्रिया उद्योग असतो मोसंबीवर, तसा प्रक्रिया उद्योग आणण्याचा माझा संकल्प आहे, जेणेकरून या मतदारसंघात महिला असतील किंवा तरुण असतील यांना हाताला काम मिळालं पाहिजे. त्यासाठी मी हा उपक्रम माझ्या हातात घेणार आहे. दुरुस्त आहे त्या धरणाची दुरुस्ती आणि पाटसरीची दुरुस्ती करण्याचं काम माझ्या लक्षात आहे आणि ते मी माझ्या वचननाम्यामध्ये नोंद करून ठेवलेली आहे. मी निवडून आल्यानंतर तुमची सर्व अतिक्रमणे किंवा अतिक्रमण आहेत ते नियमित करण्याचं मी आपल्या सगळ्यांना वचन देते. आज 75 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून. माणसाच्या मूलभूत गरजा असतात, पिण्याचं पाणी आणि शौचालय. बांधवांनो, आज पिंपळगाव हरेश्वरमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी मिळू शकत नाही, त्याची स्वतंत्र यंत्रणा इथं नाही. तर इथे स्वच्छ पाणी मिळण्यासाठीचं मी काम हाती घेईल. आणि शौचालय, आज महिलांचे मी ज्यावेळी शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून फिरली त्यावेळी अनेक महिलांनी सांगितलं की ताई, आम्हाला इथे शौचालय नाही. आणि मी एक महिला असल्यामुळे महिला पटकन माझ्याकडे येऊन सहज बोलू शकतात आणि त्यांनी मला त्यांची अडचण सांगितली, तर त्यासुद्धा गोष्टी मी प्राधान्याने करणार आहे. बांधवांनो, मी जास्त बोलणार नाही कारण साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे, पण मी जाता जाता आपल्याला एक सांगेल. रात्र वैरायची आहे, 8 ते 10 दिवस राहिलेत. आपण गाफील राहू नका, कोणाच्याही भूलथापांना प्रलोभनांना बळी पडू नका. तुम्हाला काहीही सांगतील, कुठल्याही अफवा उडवतील, परंतु आपण त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये 60-40चा फॉर्म्युला आहे, माहिती आहे की नाही? तो 60-40चा फॉर्म्युला आहे. पडद्यामागची सेटलमेंट होते. त्यामुळे लोक हे एकमेकावर फक्त बाहेर आरोप करतात, परंतु आतून एकच असतात. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काही लोक जाती धर्माचे एकमेकांमध्ये, सगळे लोक गुण्यागोविंदाने वागत असतात, परंतु काही लोक जातीचा तेढ निर्माण करण्याचं काम या मतदारसंघात करत आहेत. परंतु आपण त्यांना थारा देऊ नये, कारण की हे फक्त आपल्याला भांडण करायला लावतात आणि त्यांचं काम चालवून घेण्यासाठी ते काहीही अफवा पसरवत असतात. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. बांधवांनो, मला एक महिला म्हणून माझा जो काही सन्मान केला आहे आणि मला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे, तो खरं तर एक नारी शक्तीचा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि या मतदारसंघाची लेक म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की विधानसभेमध्ये जाण्यासाठीचा एक नवीन इतिहास आपण घडवून नारी शक्तीचा सन्मान करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आपली निशाणी आहे मशाल, 2 नंबरचं बटन आहे, वरून 2 नंबरचं बटन.
तुम्हाला काही भूलथापा मिळतील. शेवटच्या दिवशी तुम्हाला असंही सांगितलं जाईल, वैशाली सूर्यवंशी यांनी ह्या बहिणीने भावाला सपोर्ट केला असं पण सांगितलं जाईल. ती वैशाली सूर्यवंशी डुप्लिकेट असू शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओरिजिनल वैशाली सूर्यवंशी कधीही सपोर्ट करणार नाही, हे लक्षात ठेवा. शेवटच्या दिवशी घात होऊ शकतो, ही गोष्ट आपण विसरू नका, ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आणि आज माननीय बानगुडे पाटील साहेब आले, आपण उपस्थिती दिली.